ऑफ वेणुग्रामच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक असा प्रकरण ज्याने संपूर्ण बेळगाव हादरला आहे। घर बसल्या काम देण्याचं आमिष दाखवून हजारो महिलांची करोडो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। की माझ्या महिलांना उद्योग देतो असे सांगून एक पंढरपूरमधील व्यक्ती या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे जमा करत होता। जवळजवळ 7 ते 8 हजार महिलांच्याकडून त्यानं प्रत्येकी 2,500 रुपये प्रत्येकी महिलेकडून त्यांनी वसुली केलेली आहेत आणि त्यांना त्याच्या मोबदल्यात अगरबत्तीचा व्यवसाय त्यांना देतो असं आमिष दाखवून हजारो माझ्या महिलांना माता भगिनींना त्या हरामखोरांना फसवलेलं आहे। चेन मार्केटिंगच्या नावाखाली तयार केलेला हा अगरबत्ती घोटाळा कित्येक महिलांना उद्ध्वस्त करून गेला आणि यामागे कोण आहे मास्टरमाइंड हे आपण पाहणार आहोत या विशेष रिपोर्ट। या घोटाळ्याची सुरुवात झाली एका साध्या जाहिरातापासून। घर बसल्या अगरबत्ती पॅकिंगचं काम, महिन्याला 2,500 कमाई। ही जाहिरात महिलांमध्ये वाऱ्यासारखी पसरली। कामासाठी अर्ज करणाऱ्या महिलांकडून 2,500 ते 5,000 इतकी रक्कम घेतली जात होती, म्हणे आयडी तयार करण्यासाठी आणि ऑटो रिक्षाचा भाडा म्हणून। पण खरी गोष्ट काही वेगळीच होती। महिलांना सांगण्यात आलं की प्रत्येकाने आणखी 2 जणींना जोडायचा, म्हणजेच हा होता चेन मार्केटिंगचा फसवा खेळ। आमच्या सोबत आहेत त्या महिला ज्यांनी आपले हजारो रुपये गमावले आहेत। हे म्हणाले, माझ्या नवऱ्याचा निधन झाला आहे, घर चालवण्यासाठी काही काम हवं होतं। त्यांनी सांगितले की घर बसल्या अगरबत्ती पॅकिंग करायचा आणि महिन्याला 2,500 मिळतील, पण काहीच काम आलं नाही ना पैसे परत मिळाले। मी मीनाक्षी कापतीकरून बोलते, विजयनगर रवासी। आता एक नवीन फ्रॉड झालेला आहे। सगळ्यांना चीट करून एक माणूस बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर म्हणून पंढरपूरकडचा राहणारा होता। तो बायकांना सगळं फसवून क्राईम केलेला आहे। काय प्रत्येक बायकाने कडनं 2,500 रुपये रिक्षा भाडा म्हणून घेऊन 6 महिन्याचं काम देतो म्हणून सांगून खोटं बोलून 15 तारखेच्या रात्री तो फरार झालेला आहे बेळगाव। बेळगावमध्ये किती बायका होती? कमीत कमी नाहीतरी नाही म्हटलं तर पण 7-8 हजार बायका आहेत की सर, असणार सर। हो, टोटल अमाउंट किती झाले? 2 करोडच्या वरती झाले साहेब। सगळेजण कंप्लेंट घालायला पुढे आले सर। थोडे लोक या लागले, पैसे भेटले, जे काही रिक्षा भाडा म्हणून 2,500 दिले होते त्यांचे काय पेमेंट आलेत 3-3 हजार प्रमाणे 20 दिवसाला काय पेमेंट देत होता। लोकांचे आले ते अंदाजा मला काही नाही आहे सर, तरी पण आलेत। कमतरता 4-4 महिन्याचे पेमेंट एक बायकांना दिलेला आहे। अयोध्या नगर म्हणा, इकडं समर्थनगर, बसरीकट्टी, कुठले वडगाव, अनगोड, हे सगळे एरियामध्ये थोडे लोकांना पेमेंट दिलेला आहे। बेनकनहळ्ळी, कुरमरी, आंबेवाडी, कुद्रेमणी पर्यंत त्याचं सगळं म्हटलं पूर्ण अख्खा बेळगाव कव्हर केलाय त्यांनी। हो, अनगोळच्या बायकांनी जेव्हा कंप्लेंट तिलकवाडी पोलीस स्टेशन मध्ये केव्हा कंप्लेंट केलं तरी रिक्षावाल्यांना पण आपण बोलले की आपण पण येतो, असं झाले म्हटलं तर ते काय आहे बघूया म्हणून, तरी पण रिक्षावाल्यांनी आपल्याला यायला दिला नाही। या संपूर्ण योजनेमागे असलेला मास्टरमाइंड म्हणजे बाळासाहेब काळेकर। तो सोलापूरचा रहिवासी असून अजय पाटील या बनावट नावाने बेळगावात काम करत होता। त्याने बेळगावात भाड्याने ऑफिस आणि घर घेतला आणि तिथूनच संपूर्ण जाळ चालवत होता। जेव्हा महिलांनी पैसे परत मागितले तेव्हा तो भाड्याचं घर सोडून पळून गेला। माझी विनंती प्रशासनाला एवढीच आहे की गोरगरीब महिला ह्याच्यामध्ये अडकलेल्या आहेत, त्यांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत, तर प्रशासनानं त्याला आणून त्याची संपत्ती जप्त करून या माझ्या परिसरातील
माता भगिनींचे पैसे परत करावे ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करू इच्छितो. तसंच माझ्या माता भगिनींना माझी एक विनंती आहे की तुम्ही अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता यापुढे कोणीही तुमच्याकडं असं जर फसवणूक करत असतील किंवा करण्यासाठी प्रवृत्त करत असतील तर तुम्ही संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क साधावा हीच विनंती मी माझ्या परिसरातील माता भगिनींना करू इच्छितो. जय शिवराय. आमच्यापैकी अनेकांनी एकमेकावर विश्वास ठेवून पैसे दिला. आता आरोपी गायब झाला. फक्त गरीब महिलाच नाही तर समाजातील प्रभावशाली महिलाही या योजनेत फसल्या आहेत. काहींनी लाखोंची गुंतवणूक केली आणि आता सर्व काही गमावलं. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणुकीचा मोठा जाळ तयार झाला आहे. महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फसव्या योजना बनवले जात आहेत. अशा योजनेपासून सावध राहणं आणि अधिकृत पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही तपास गांभीर्याने सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेत आहोत आणि लवकरच अटक केली जाईल. पोलीस यंत्रणा आता आरोपींचा मागोवा घेत असून महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला आहे. 8,000 महिलांची फसवणूक, 12 कोटी रुपयांचा घोटाळा आणि आरोपी अजूनही फरार. पण या प्रकरणातून समाजाला मोठा धडा मिळतो. घर बसल्या काम असो किंवा गुंतवणूक, पडताळणी न करता कोणावरही विश्वास ठेवू नका. व्हॉइस ऑफ वेणुग्राम या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहे. पुढील घडामोडींसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ वेणुग्राम.